नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 वर्षांनी एकदा येणारा अधिक महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाते, कारण हा महिना स्वतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. वर्षातील इतर महिने जसं साधे असतात तसा हा महिना नसतो. या महिन्यांमध्ये केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटींनी फळ देणारे मानले जाते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या महिन्यात पूजा, पाठ, दान, धर्म, सेवा, जप आणि देवभक्ती करण्याला खूप मोठे महत्त्व दिले आहे. असे मानले जाते की अधिक महिना हा आपल्या जीवनातील अडथळे कमी करण्यासाठी आणि घरात सुख, शांती निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी काळ असतो. अनेक घरांमध्ये या महिन्यात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो. विष्णू सहस्रनाम वाचले जाते. एकादशीचे व्रत केले जाते. तसेच गरजू लोकांना दान दिले जाते. कारण या महिन्यात केलेल्या चांगल्या कर्माचे पुण्य अनेक जन्मापर्यंत साथ देते, अशी श्रद्धा आहे. पण या अधिक महिन्यांची कथा देखील अत्यंत भावनिक आणि मनाला स्पर्श करणारी आहे. असे मानले जाते की पूर्वी या महिन्याला कोणीही स्वीकारत नव्हते. हिंदू पंचांगांमध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेमध्ये फरक निर्माण झाल्यावर हा अतिरिक्त महिना तयार होत असे. पण या महिन्यांमध्ये कोणतेही मोठे सण नव्हते, कोणतेही उत्सव नव्हते आणि म्हणून लोक या महिन्यांकडे कमी महत्त्वाच्या नजरेने पाहत असत. काही ठिकाणी या महिन्याला मलमास असेही म्हटले जाई आणि शुभ कार्य टाळले जात. त्यामुळे हा महिना दुःखी झाला अशी कथा सांगितली जाते. असे सांगितले जाते की हा महिना सर्व देवांकडे गेला आणि म्हणाला की इतर सर्व महिन्यांना सन्मान मिळतो, पण मला कोणीही स्वीकारत नाही. माझ्याकडे कोणतेही मोठे सण नाहीत, त्यामुळे लोक मला अशुभ समजतात. हे ऐकून सर्व देव शांत राहिले. पण भगवान विष्णूंना त्या महिन्याचे दुःख सहन झाले नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या महिन्याला आपल्या आश्रयात घेतले आणि म्हणाले की आजपासून हा महिना माझा असेल. मी स्वतः या महिन्याला स्वीकारत आहे. माझे नाव पुरुषोत्तम आहे, म्हणून आजपासून हा पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाईल. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने पूजा, जप, दान आणि सेवा करेल त्याला अनेक पटींनी पुण्य मिळेल. असे म्हणतात की त्या दिवसापासून अधिक महिन्याचे महत्त्व खूप वाढले. जो महिना पूर्वी दुर्लक्षित होता तोच सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जाऊ लागला. म्हणून या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा विशेष केली जाते. विष्णू सहस्रनाम वाचन, एकादशी व्रत, तुळशी पूजा, दान, धर्म आणि दिवा लावणे यांना खूप महत्त्व दिले जाते. हा महिना आपल्याला एक मोठा संदेश देतो की ज्याला जग कमी समजते त्यालाही देव मोठेपण देऊ शकतो. म्हणून या महिन्यात कोणाचाही अपमान करू नये, गरजू लोकांना मदत करावी आणि मनापासून देवभक्ती करावी. असे सांगितले जाते. घरांमध्ये सुख शांती टिकून राहावी, संसार आनंदाने भरून जावा, घरात पैसा, अन्न आणि समाधान कायम राहावे, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. विशेषतः आपल्या मुलींबद्दल प्रत्येक आईच्या मनात कायम काळजी असते. मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्या आयुष्यात कधी दुःख येऊ नये, तिचा संसार प्रेमाने भरलेला असावा, तिच्या घरात वाद भांडण नसावे, अशी प्रार्थना प्रत्येक आई रोज देवाकडे करत असते. म्हणूनच अधिक महिन्यात मुलीला काही शुभ वस्तू भेट देण्याची परंपरा खूप जुनी आहे. या महिन्यात मुलीला दिलेली वस्तू ही फक्त भेट नसते, तर आई वडिलांचा आशीर्वाद असतात आणि त्यामध्ये सर्वात शुभ मानली जाणारी वस्तू म्हणजे चांदीचे निरंजन. हो, चांदीचे निरंजन हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे देवत्व. ज्या घरात रोज देवासारखा दिवा लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. असे मानले जाते अंधार जसा प्रकाशांमुळे दूर होतो तसेच जीवनातील संकटेही हळूहळू दूर होतात, अशी श्रद्धा आहे. चांदी ही धातू देखील अत्यंत शुभ मानली जाते. चांदीचा संबंध चंद्राशी जोडला जातो. चंद्र मनाला शांतता देतो, स्थिरता देतो आणि घरातील तणाव कमी करण्याचे काम करतो, असे मानले जाते. म्हणून जेव्हा चांदीच्या निरंजनात रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि समाधान टिकून राहते, अशी भावना असते. अनेक ठिकाणी अधिक महिन्यात मुलीची ओटी भरतात, चांदीचे निरंजन दिले जाते. त्यासोबतच हळद, कुंकू, अक्षता, फुले, नारळ
आणि गोड पदार्थ दिले जातात, कारण हे सर्व शुभतेचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे ही परंपरा केवळ वस्तू देण्यापुरती मर्यादित नसते, तर त्यामागे आईवडिलांचे प्रेम आणि मुलीच्या आनंदी संसारासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना असते. ज्या घरात रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो असे म्हटले जाते. देवासमोर लावलेला दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून आनंद आणि समाधान निर्माण करतो, अशी श्रद्धा आहे. म्हणून अनेक ज्येष्ठ लोक असे सांगतात की अधिक महिन्यात मुलीला चांदीचे निरंजन भेट दिल्यास तिच्या संसारात प्रेम वाढते, घरात सुख येते आणि आर्थिक स्थिरता मिळते. आजकाल अनेक घरांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून तणाव वाढताना दिसतो. पैशाची चिंता, मानसिक ताण आणि सततची धावपळ यामुळे घरातील वातावरण बदलते. अशा वेळी देवासमोर शांतपणाने दिवा लावणे ही फक्त पूजा नसते, तर मनाला शांत करणारी एक सकारात्मक सवय असते. आणि म्हणूनच चांदीचे निरंजन ही फक्त एक वस्तू नाही, तर सुखी संसारासाठी दिलेला शुभ आशीर्वाद मानला जातो. विशेषतः अधिक महिन्यात गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी त्या निरंजनात तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर घरात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. काही लोक या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचतात, तर काही लोक ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करतात. अनेक घरांमध्ये अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची परंपरा ही श्रद्धेने पाळली जाते, कारण आपल्या संस्कृतींमध्ये जावयाला विष्णूचे रूप मानले जाते. ज्या घरात जावयाचा आदर केला जातो त्या घरात भगवान विष्णूंची कृपा कायम राहते असे मानले जाते. म्हणून या महिन्यात जावयाला प्रेमाने वाण देणे अत्यंत शुभ मानले जाते. वाण म्हणजे फक्त भेटवस्तू नाही, तर प्रेम, आदर आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. जावयाला कपडे, नारळ, फळे, मिठाई, दक्षिणा किंवा काही शुभ वस्तू दिल्या जातात. काही ठिकाणी चांदीची वस्तू किंवा देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू देखील दिल्या जातात, कारण या वस्तू घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात असे मानले जाते. या महिन्यात मुलगी आणि जावई दोघांच्या सुखी संसारासाठी मनापासून प्रार्थना केली जाते. त्यांच्या घरात प्रेम राहो, समाधान राहो, अन्न, धन आणि आनंद कायम राहो अशी भावना ठेवून त्यांचा सन्मान केला जातो. विशेष म्हणजे अधिक महिना हा केवळ पूजा आणि व्रत करण्यासाठी नाही, तर नाती जपण्यासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. आईवडिलांचे प्रेम मुलीपर्यंत आणि जावयांपर्यंत पोहोचण्याचा हा सुंदर काळ आहे. या पवित्र महिन्यात सकाळीच लवकर उठून स्नान करावे, देवासमोर दिवा लावावा, भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे, शक्य असेल तर गरजू लोकांना अन्नदान करावे, कारण या महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते असे मानले जाते. काही लोक या महिन्यात तुळशीची पूजा करतात, तर काही लोक पिंपळाच्या झाडाला पाणी घालतात. काही घरांमध्ये रोज संध्याकाळी विष्णूची आरती केली जाते, कारण हा महिना भक्तीचा महिना मानला जातो. अधिक महिना आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवांवर विश्वास ठेवला तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग नक्की मिळतो. जसं भगवान विष्णूने दुर्लक्षित अधिक महिन्याला सर्वात पवित्र स्थान दिले, तसेच देव आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुखाचा मार्ग दाखवतो अशी श्रद्धा आहे. म्हणून या पवित्र महिन्यात मनापासून देवभक्ती करा, आपल्या माणसांवर प्रेम करा, गरजू लोकांना मदत करा, मुलगी आणि जावयाचा सन्मान करा आणि घरांमध्ये रोज देवासमोर दिवा लावा. म्हणूनच अधिक महिना हा फक्त एक अतिरिक्त महिना नसून भक्ती, सेवा, दान आणि मनशांती मिळवण्याचा पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील जीवनात मोठा बदल घडवू शकते अशी अनेकांची श्रद्धा आहे. भगवान विष्णूंची कृपा मिळावी, घरात सुखशांती राहावी आणि कुटुंब आनंदी राहावे यासाठी हा महिना भक्तिभावाने साजरा करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांच्या घरावर कायम राहो, प्रत्येकाच्या संसारात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.